नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं, आम्ही जेवण करून निघलो होतो शेगावकडे जाण्यासाठी. आपल्यासोबत खामगाव पासून विशाल भाऊ पण आले होते. फायनली पोहोचलो मग संतनगरी शेगावमध्ये. समोरच विशाल भाऊ यांच्याकडून पाणी बॉटल वाटप होते. आपण पण एक पाण्याची बॉटल घेऊन घेतली. जेव्हा मंदिराच्या बोर्डची पाठी पाहिली 3 किलोमीटर राहिलं तेव्हा दर्शक जीवात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घेतले. निघालो मग आम्ही सर्व मंडळी समोर जाण्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात मोठं सुविधा देणारं संस्थान म्हणजे शेगाव. तुम्ही जेव्हा शेगावला आले तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल की मी एक नंबर महाराष्ट्रातील संस्थान कोण म्हणतोय. आपले धाडची मित्रमंडळी पण आली होती शेगाव पासून दिंडीमध्ये. आपल्या त्यांना सर्वांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. मग दिंडीतल्या आलेल्या लोकांसाठी मेन गेटातून पश्चिम द्वारमधून आतमध्ये जावं लागतं. आली मग आमची सर्व दिंडी पश्चिम द्वारमधून आतमध्ये. सर्वात पहिले आलो मग चप्पल स्टँडवर चपला द्यायला ठेवून माऊलीने आपल्याला एक नंबर दिला. मग तो घेऊन घेतला, कारण तो जर हरपला तर आपल्याला चप्पलच भेटणार नाही. आपल्या नळावर आलो मग मस्त पैकी हातपाय धुवून घेतले. चाललो मग आता आम्ही दर्शनाला जाण्यासाठी. भावांनो, तुम्ही पब्लिक बघू शकता. पब्लिक किती, तर पब्लिक केव्हा पण आले तुम्ही इथं पब्लिकच राहणार. पब्लिक केव्हाच कमी होत नाही इथली. आपले मित्र जरा आपल्याला हात देत होते हो, म्हणून तर आपल्या शेगावला विदर्भाची पंढरी म्हणल्या जाते. आपण एक गजानन महाराजचा नारा होऊन जाऊ त्याला. मग पाहून घ्या तुम्हीच मग आता. गजानन महाराज की. इथून मंदिराचा व्ह्यू तर एकच नंबर दिसत होता. जिकडे पाहिजे तिकडे पब्लिकच पब्लिक. आपण कॅमेरा बंद करून टाकला, कारण की श्रीचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. दर्शन घेतल्यानंतरच कॅमेरा चालू केला. मस्त ओम नमी 2-4 फोटो काढून घेतले. थोडंसं बसलो होतो मग, कारण की खूप थकलो होतो. सरळ आलो चप्पल स्टँडवर जे नंबर होते त्याला चपला घेऊन घेतल्या आपल्या. आलो सरळ गेटातून बाहेर. जेवढी पब्लिक मंदिरात दर्शन घेण्यासाठी होती तेवढीच पब्लिक बाहेर खरेदी करण्यासाठी होती. आपण पण घरी न्यायला पेढ्याचा प्रसाद घेऊन घेतला. ओमला घेणं त्याच्या भाषेला पाठी, त्याला म्हणलं चेक करून घेतली. मग त्याने त्याच्या भाषेसाठी पाठी. आपला मित्र रोहित भेटला. मग रोहितला भेटून सरळ आलो गाड्याकडे. फॉलो करून ठेवा भावांना, अजून एक पार्ट येणार घरी जाता जाता. झाली मग गाडी पंक्चर.